मंडळी, सध्याच्या घडीला अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पाहता जगात तिसरं महायुद्ध सुरू होईल का अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र असं असतानाच अमेरिकेनं चंद्रावर यान पाठवून जगाला वेगळीच धडकी भरून दिली आहे. अमेरिकेने 1 एप्रिल 2026 रोजी चंद्राच्या दिशेने ओरिओन नावाचं शक्तिशाली यान SLSच्या सहाय्याने अवकाशात पाठवलं. या मोहिमेला आर्टेमिस 2 असं नाव देण्यात आलं असून यामध्ये एकूण 4 अनुभवी अंतराळवीरांचा समावेश आहे, ज्यांचं नेतृत्व कमांडर रीड वाईजमन करत आहेत. अमेरिकन नौदलाचे ते निवृत्त पायलट असून त्यांनी यापूर्वी अंतराळात 165 दिवस राहण्याचा विक्रम केलाय. त्यांच्यासोबतच यान कंट्रोल करण्यासाठी पायलट म्हणून विक्टर ग्लोवर यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन यांचाही या टीममध्ये समावेश आहे. पण मंडळी, सध्याची परिस्थिती पाहता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असताना अमेरिकेने हे यान चंद्राच्या दिशेने का पाठवलं, हा प्रश्न आता सगळीकडे उपस्थित होऊ लागलाय. हे चांद्रयान पाठवण्यामागे अमेरिकेच्या CIA संघटनेची गुप्त मोहीम आहे का? ऐन युद्धात अमेरिकेने यान का पाठवलं, याचे सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. नासाची ही मोहीम म्हणजे केवळ चंद्राची प्रदक्षिणा नाहीये, तर पृथ्वीवरील जिओपॉलिटिकल समीकरणांचा आणि स्पेस स्टेशनमध्ये स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या अमेरिकन धोरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सध्याच्या घडीला अमेरिका इराण यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धाबाबतच्या वाढत्या हालचालींमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. महायुद्धाची भीती व्यक्त केली जात असताना अमेरिकेने आर्टेमिस मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीरांना चंद्राच्या दिशेने पाठवण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेमागं अमेरिकेचा जो मास्टर प्लॅन शिजत आहे त्यामागं बारकाईने पाहणं गरजेचं आहे. अमेरिकेने या मोहिमेसाठी ज्या 4 जणांची निवड केली आहे त्यात रीड वाईजमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना हॅमॉक कोच आणि जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. हे यान चंद्रावर उतरणार नाहीये, तर फक्त चंद्राच्या कक्षेभोवती फिरून परत येणार आहे. त्यावरून अनेकांना प्रश्न पडतो की जर चंद्रावर उतरायचंच नव्हतं तर एवढा अवाढव्य खर्च करून आणि युद्धजन्य परिस्थितीत हे धाडस कशासाठी केलं. याचं पहिलं कारण म्हणजे अमेरिकेचं शक्ती प्रदर्शन. दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगामध्ये जो कोल्ड वॉर सुरू झाला त्या काळात जसं रशिया आणि अमेरिकेमध्ये स्पेस रेस लागली होती, तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. यावेळी रशियासोबतच चीन हे अमेरिकेसमोरचं मोठं आव्हान आहे. चीनने चंद्राच्या डार्क साईडवर यान उतरवून आणि स्वतःचं स्पेस स्टेशन उभारून अमेरिकेच्या मक्तेदारीला आव्हान दिलंय. जेव्हा पृथ्वीवर युद्धाचे ढग दाटलेले असतात तेव्हा महासत्तांना आपली ताकद केवळ जमिनीवरच नाही तर अंतराळातही सिद्ध करायची असते. अमेरिकेला जगाला हे दाखवून द्यायचंय की जगात कुठेही युद्ध सुरू असलं तरी तंत्रज्ञान आणि संसाधनांच्या बाबतीत ते अजूनही नंबर 1 आहेत. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतराळातील त्यांचे एक्सपेरिमेंट्स आणि लुनार इकॉनॉमी. अमेरिकेचा हा केवळ एक फेरफटका नसून भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे टाकलेलं पहिलं पाऊल असू शकतं. चंद्रावर असलेल्या हेलियम-3 सारख्या दुर्मिळ खनिजांवर ज्याचा ताबा असेल तो भविष्यात जगाची ऊर्जा समीकरणं नियंत्रित करेल. युद्धकाळात ऊर्जेची टंचाई भासते हे आपण आता युद्ध परिस्थितीमध्ये बघतोच आहे. त्यामुळे पृथ्वीवरील संसाधने संपली किंवा युद्धामुळे विस्कळीत झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून चंद्राकडे पाहिलं जात आहे. अमेरिका स्पेस स्टेशनमध्ये असे काही प्रयोग करत आहे ज्यामुळे भविष्यात उपग्रहांची सुरक्षा अधिक भक्कम होईल. सध्याच्या आधुनिक युगात ज्याचे सॅटेलाइट सुरक्षित तोच युद्ध जिंकतो. जर शत्रू राष्ट्राने अमेरिकेचे GPS किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट निकामी केले तर अमेरिकेची संपूर्ण यंत्रणा कोलमडू शकते. या मोहिमेद्वारे नासा नवीन प्रकारचे लेझर कम्युनिकेशन आणि रेडिएशन पासून वाचण्याचं तंत्रज्ञान तपासत आहे, जे युद्धाच्या काळात वरदान ठरू शकतं. अनेकांचा असाही तर्क आहे की अमेरिका या मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेचा वापर हेरगिरीसाठी किंवा स्पेस डिफेन्स सिस्टीमसाठी करू शकतो. आर्टेमिस ही मोहीम प्रत्यक्षात मून टू मार्स या प्रवासाची तयारी आहे. पण याच्या आडून अमेरिका आपली मिसाईल संरक्षण यंत्रणा स्पेसमध्ये अधिक व्यापक करत आहे का, असा संशय रशिया आणि चीनला नेहमीच राहिलाय. चंद्राच्या कक्षेभोवती फिरणारं हे यान अशा काही हाय डेफिनेशन सेन्सर्सनी सज्ज आहे जे पृथ्वीवरील हालचालींवर सूक्ष्म लक्ष ठेवू शकतं. जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढलेला असतो किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असते, तेव्हा अशा प्रगत मोहिमा अमेरिकेला स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज मिळवून देतात. यूट्यूब आणि जागतिक माध्यमांमध्ये असाही दावा केला जात आहे की ही मोहीम म्हणजे जगाचं लक्ष मूळ मुद्द्यांवरून वळवण्याचा एक प्रयत्न असू शकतो. अमेरिकेतील वाढती महागाई, बेरोजगारी आणि डॉलरचं घसरलेलं मूल्य यावरून जनतेचं लक्ष हटवून त्यांना देशाभिमान आणि अंतराळ विजय यात गुंतवून ठेवणं हे राजकारणात नवीन नाही. मात्र या पलीकडे जाऊन विचार केला तर हा एक वैज्ञानिक जुगारही आहे. जर ही मोहीम यशस्वी झाली तर अमेरिकेचा आत्मविश्वास वाढेल आणि ते जगाला सांगू शकतील की आम्ही जमिनीवरही युद्ध लढू शकतो आणि अंतराळात झेंडे गाडू शकतो. त्यासोबतच अमेरिकेचं यान पाठवण्याचं तिसरं कारण असं असू शकतं म्हणजे त्यांचं CIA संघटनेची हालचाल.
यामध्ये सीआयएची भूमिका अशासाठी महत्त्वाची ठरते कारण जेव्हा जग युद्धजन्य परिस्थितीत असतं तेव्हा अशा प्रकारच्या माणसांच्या मोहिमांद्वारे शत्रूच्या सॅटेलाइट जॅमिंग किंवा यंत्रणेला चकवा देण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं जाऊ शकतं. ओरायन यानामध्ये अशी काही गुप्त उपकरणं असण्याची शक्यता नाकारता येत नाही जी पृथ्वीवरील इंटरनेट पुरवणाऱ्या सबमरीन केबल्स किंवा टेलिकॉम नेटवर्कवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या सिग्नलमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. सध्याच्या जागतिक अस्थिरतेत माहिती आणि तंत्रज्ञान ही सगळ्यात मोठी शस्त्र आहेत. त्यामुळे सीआयए या मोहिमेचा वापर करून अमेरिकेची अंतराळातील मक्तेदारी आणि पृथ्वीवरील लष्करी वर्चस्व अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा उद्देश केवळ विज्ञान नसून सायबर आणि स्पेस इंटेलिजन्समध्ये जगाच्या 2 पावलं पुढे राहणं हाच आहे. थोडक्यात सांगायचं तर मंडळी, अमेरिकेचं हे चांद्रयान केवळ 4 माणसांना फिरवून आणण्यासाठी गेलेलं नाहीये. हे यान म्हणजे भविष्यातील स्पेस वॉरफेअर असू शकतं. त्यासोबतच चंद्रावर ताबा मिळवणं म्हणजे पृथ्वीवर राज्य करण्यासारखं आहे हे नासा आणि अमेरिकन सरकार ओळखून आहे. युद्धाच्या या कठीण परिस्थितीत अमेरिकेने हे पाऊल उचलून हे स्पष्ट केलंय की त्यांचं लक्ष केवळ जमिनीवरच्या सीमांवर नाही तर संपूर्ण विश्वावर आहे. हा कोणताही योगायोग नसून अत्यंत विचारपूर्वक आखलेला एक जिओ पॉलिटिकल मूव्ह आहे ज्याचे परिणाम आपल्याला येत्या काळात दिसून येतील. अमेरिकेचा हा डाव सध्या चंद्राभोवती फिरत असला तरी त्यांचं मूळ हे पृथ्वीवरील सत्ता टिकवून ठेवण्यातच आहे. बाकी मंडळी, तुम्हाला अमेरिकेने पाठवलेल्या यानाबद्दल काय वाटतं? अमेरिका खरंच काही प्लॅन बनवतीये का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.